नमस्कार. पर्यटनाच्या संधी अनेक आहेत. पर्यटन केलं पाहिजे आणि पर्यटनाच्या संधी शोधत असताना नेमकं मराठी माणूस कुठपर्यंत जातो ते आपल्याला पाहायचंय. माझ्या बाजूलाही हरणे बंदराचा काही भाग आहे. हरणे बीच आपण म्हणूयात. काही तो रस्ता आहे हरणे बीच आणि इथं निसर्ग सी व्ह्यू रिसॉर्टचं एक बोर्ड तुम्हाला पाहायला मिळेल. खरं तर हा सगळा रस्त्याच्या कडेचा भाग आहे आणि या ठिकाणी ते निसर्ग जे सी व्ह्यू रिसॉर्ट आहे ते आहे. पण हे कुणाचं आहे असं सांगितलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. हे एका बारामतीकराचं आहे. 12-13 वर्षापूर्वी केलेला तपश्चर्येचा भाग आहे. 12-13 वर्षापूर्वी बारामतीचा एक तरुण या ठिकाणी आला. त्यांनी आपलं एक साम्राज्य इथं वसवलं. पण सगळ्यात महत्त्वाचं सेवा दिली. माझ्याबरोबर आहे बारामती तालुक्यातल्या ढाकाळे येथील मुडाळे ढाकाळे येथील दिग्विजय जगताप, दिगूभैया म्हणून आपण त्यांना. दिगूभैया, साधारणपणे किती वर्षापूर्वी इथं आला तुम्ही? 12 वर्षापूर्वी 12 वर्षापूर्वी. कसं वाटलं इथं घ्यावं असं? की मामांनी ह्यांनी ते केलेलं त्याच्यामुळे ते चालू केलं. मामांचा व्यवसाय यात. हो, तुम्ही किती शिक्षण घेतलं? माझं SY पर्यंत झालं शिक्षण. बरं, ते हो. बारामती कुठे घेतलं? नाही, मी पनवेलला घेतलं शिक्षण. पनवेलला घेतलं. सगळं अर्धे वडील घेतलं. मला वाटतं तुमचे JNPT मध्ये होते. हो. त्याच्यामुळे इथल्या भागाचा परिसराचा तुम्हाला आहे. अनुभव होता. गावाकडे कधी जाता? गावाकडे ऑफ सीझन असला की जातो. गावात सगळ्यांच्या ओळखीत हो बारामतीत फिरता? हो, फिरतो. काय वाटतं इथला परिसर आणि बारामती? असं काही सांगू शकत नाही, पण इथे आता बरं वाटतं जरा. 12-13 वर्ष इथं आहात. हो, साधारणपणे किती क्षेत्रामध्ये तुमचं हे रिसॉर्ट आहे? हे 1.5 एकर मध्ये सगळं. सगळं 1.5 एकरात आहे. हो, किती लोक एकाच वेळी राहू शकतात तुमच्या resort एका मध्ये? वेळी एका टेंट मध्ये 3 जण राहू शकतात व्यवस्थित. असे किती टेंट आहेत? असे 8 टेंट आहेत आणि बरं. 2 स्वीट रूम आहेत मोठ्या. ओके. हा. आणि साधारणपणे हॉटेल हे सगळं हा. वर्षभर पावसाळ्याच्या काळात कसं चालतं आणि इतर वेळी कसं चालतं? मच्छी पावसात कसं मच्छी बंद असते त्याच्यामुळं जरा लोक कमी येतात. बरं. आणि जशी मच्छी चालू होते तसे म्हणजे मच्छी लोक यायला चालू होतात. लोक फक्त मच्छी खाण्यासाठी येतात इथे. ओके, फ्रेश बरं. मच्छी एकदम. मला एक सांगा, जर लोकांना इथे यायचं असेल हा, तर काय नंबर आहे तुमचा? 7276862497. नंबर पुन्हा एकदा बघा. बारामतीकरांचा नंबर आहे. पुन्हा एकदा ऐका. 7276862497. दिग्विजय जगताप, जाधव. दिग्विजय जाधव बारामतीचे आहेत आणि एका बारामतीकरांना केलेलं या ठिकाणचं हे एक वेगळा प्रयोग आहे आणि तो 12 वर्ष आहे. तो मोठा आहे, परंतु बारामतीकर ज्यावेळेस या बाजूला येतील त्यावेळेस त्यांनी म्हणजे बारामतीकरच नाही तर या राज्यातल्या कुणीही त्यांना एक वेगळा प्रयोग या ठिकाणी पाहायला मिळेल. कारण थेट काही अंतरावरती म्हणजे काही फुटावरती स्वर्गासारखा समुद्र आहे आणि त्यानंतर लगेचच हे रिसॉर्ट. दिग्विजय, मला सांगा की हा व्यवसाय एक हॉटेलिंग म्हणून करताना हा. तुम्ही याचं शिक्षण पण घेतलेलं नव्हतं नाही. हॉटेल मॅनेजमेंटचं, पण हे सगळं कसं रुळत गेलं? कुठनं माणसं आणली? अनुभवात कसं? ना असं म्हणजे येत गेलं. असं जसं बरं. जसं प्रॉब्लेम येतील तसं तसं समजत गेलं सगळं. आता काय साधारणपणे करायला वर्षातनं किती दिवस तुमच्याकडे गर्दी असते? वर्षातनं आमच्याकडे एक 150 दिवस फुल असतं 365 दिवस. पैकी. हो, आणि इथे यायचं म्हणलं तर अगोदर काही तुम्हाला सांगावं लागेल का? होय, 2-3 दिवस आधीच बुकिंग रूमची करावी लागेल. बरं. रूम फुल असल्यामुळे कसं बरं. भेटत नाही पटकन. ओके. आणि याच्यामध्ये तुम्ही आता काही नूतनीकरण वगैरे करता किंवा काय करताय? हो, करायचं अजून. हे आजूबाजू सगळ्या पोलिस आता डेव्हलप करायचं चाललंय आता सगळं. तर मंडळी, बारामतीकराचा हा एक वेगळा प्रयोग आहे. मी आहे हरणे दापोली भागामध्ये आणि मला आश्चर्य या गोष्टीचं वाटलं की मी सहज या ठिकाणी आल्यानंतर हे बारामतीकराचं आहे असं पाहिल्यानंतर मला सुद्धा खूप अभिमान वाटला. तुम्ही पण कधीतरी या, कारण दिगूभाईने त्याचा नंबर तुम्हाला दिलेला आहे. तर विसरू नका. हे निसर्ग आहे, निसर्ग सी व्ह्यू रिसॉर्ट आणि खरोखर निसर्गाच्या सानिध्यात आहे. ज्यावेळेस हा संध्याकाळचा सूर्य अस्ताला जात असताना हा जो भाग आहे तो एकदम नीरव शांततेचा असतो आणि निसर्ग म्हणण्यापेक्षा समुद्र गाज देतो अशा भागाचा, की तुम्ही इथं याल त्यावेळेस एक वेगळा निसर्ग तुम्ही नक्की पाहाल. धन्यवाद.